सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यात पुढील 2 महिन्यात कांद्याची टंचाई निर्माण होणार असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने स्पष्ट केलंय। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलेल्या कांदा टंचाईच्या अंदाजाला शेतकरी प्रतिनिधींनी विरोध दर्शविलाय। संघटनेचे अध्यक्ष भारत इघोळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असून आगामी काळात नवीन कांद्यांची लागवडही मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे राज्यात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचा दावा त्यांनी केला। यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की कांद्याच्या बाजारभावात हस्तक्षेप करून दर पाडण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा हीच संघटनेची ठाम भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शेतकरी संघटना जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। पुढील 2 महिन्याच्या कालावधीमध्ये देशामध्ये कांदा टंचाई निर्माण होईल अशी भूमिका राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केली आहे। परंतु त्यांनी जे नोंदवलं आहे ते धादांड खोटं आहे। कुठल्याही प्रकारे राज्यामध्ये देशामध्ये कांद्याची टंचाई नाही। देशांतर्गत कांद्याची गरज भागून विदेशातही कांदा आपण जास्तीत जास्त निर्यात करू शकतो इतका पुरवठा आहे। महाराष्ट्र असेल किंवा देशातील कुठल्याही बाजार समित्यांमध्ये आज दैनंदिन कांद्याची आवक जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत आहे। असे असताना सरकारकडून हस्तक्षेप करून कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी काही जर षडयंत्र झालं तर महाराष्ट्रातील व देशातील कांदा उत्पादक शेतकरी याचा तीव्र शब्दात निषेध करतील, मोठं आंदोलन करतील आणि याचा परिणाम मुंबई व दिल्लीमध्ये या पुढील काळामध्ये कांदा उत्पादकांकडून दिसेल। असं काही होऊ द्यायचं नसेल। कांदा उत्पादकांना किमान 3 ते 4 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळू द्यायचा असेल तर सरकारने कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये। कारण मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आपला कांदा अवघा 700-800 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चयकी दराने विकलेला आहे। गेल्या 2 वर्षात शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे यापुढील काळामध्ये नवीन जो कांदा शेतकऱ्यांकडे आता खरीप हंगामाचा लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे अतिरिक्त कांद्याचं उत्पादन होऊन कांद्याचा पुरवठा वाढणार आहे। त्यामुळे कांद्याचा कुठल्याही प्रकारे टंचाई होणार नाही। सरकारने स्वतः नाफेड व NCCF मार्फत 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। सरकारचा कांदा, शेतकऱ्यांचा कांदा, व्यापाऱ्यांकडे स्टॉक असलेला कांदा असा इतका कांदा देशात उपलब्ध असताना सरकारमधल्या काही वेगवेगळ्या ज्या घटक आहेत त्यांच्याकडून अशी चुकीचे जर भूमिका घेतल्या जात असतील आणि त्याचा थेट फटका जर शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दर घसरणीत होत असेल तर देशामध्ये सर्वाधिक मोठं आंदोलन केलं जाईल याची नोंद सरकारने घ्यावी। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आम्ही या सरकारला इशारा देत आहे।